हो बरोबर आहे. त्यासाठी तर आम्ही आता 10 कोटी रुपयाची नवीन पाईपलाईन त्या ठिकाणी ही पाईपलाईन जीर्ण झालेली आहे. इंदेवाडीपासून तर मंगळ बाजारपर्यंत 10 कोटी रुपयाची नवीन पाईपलाईन आम्ही त्या ठिकाणी प्रस्तावित केली, ती मान्य झाली. त्या कामाला सुद्धा सुरुवात होईल. सर कितना कॉस्ट है सर फिल्टर प्लांट का? जी फिल्टर प्लांट का कॉस्ट कितना है? याची 10 कोटीपर्यंत 9 कोटी काही 9 कोटी 54 लाख. बांधकाम तर पूर्ण झालं आहे 80%च्या पुढं. सिव्हिल आता फक्त टेक्निकल काम, मशिनरी काम, सिव्हिल काम पूर्ण झालेलं आहे. 80% बांधकाम पूर्ण झालेलं आहे. आता प्लास्टर वगैरे, पण टेक्निकल काम, मशिनरीचं काम ते थोडंसं अवघड आहे आणि ते टेक्निकल असतं, त्याला थोडासा वेळ लागेल. त्यामुळेच मी तुम्हाला दिवाळीपर्यंतचा वेळ मागून घेतलेला आहे. 15 ml वाला आहे. 35 सिमेंट नाही. आंबडचं काय, जी मागणी असेल आंबडची, जो काही करार झाला त्या कराराप्रमाणे आंबडला पाणी मिळेल. आंबडला आतापर्यंत प्रथा आहे आंबडची की आपण पाणी मागितलं किंवा काही मागितलं आधी वाटा आंबड मागतो. त्यावेळेस काय आधी झालं अहमदनगरपालिकेने किती पाणी पाहिजे घेणार, किती घेणार? नाही, त्यांचा कागदावर किती याची मला कल्पना नाही, पण 4 MLDचं पाण्याचं आहे. 4 MLDचं लाईट बिल त्यांच्यामुळे बरेच दिवस आपलं शकतं आणि आपल्याला पाणी मिळत नाही. आता पाणी त्यांच्यामुळे बरंच ते काढून घेतात, आपल्याला पाणी मिळत नाही आणि आपण पाणी नाही. माझं काय म्हणणं माहिती का पुणेकर साहेब, की आपण मोठे भाऊ आहेत आणि त्यांच्यामुळं आपण आपली योजना बंद करायची का? आता ते कसे जरी वागले तर मला असं वाटतं की त्यांना 4 MLD जे कागदावर नियमन ठरलेलं आहे. सध्या काही वालमधून पाण्याची नासाडी होतीये, त्या संदर्भात तुमचं काय नियोजन आहे? त्याबद्दल प्रशासन कारवाई करेल. प्रशासनाने बघितलं पाहिजे. कधी नाही हे देता येईल आम्हाला रोज पाणी, पण आता लोकांना थोडंसं पाण्याचं आपण मला वाटतं की 1 दिवस आड दिलं तर सफिशियंट राहील. रोज दिलं तर पुन्हा ते नासाडी पाण्याची. शेवटी आपण सेव्हिंग पाणी, वॉटर सेव्ह करायचा विचार करतो आणि ही मूळ हे झाली योजना. आज आपल्याला लाईट बिल किती येणार याच्यावर? 4 कोटी रुपये लाईट बिल लागणार आहे. महापालिकेची अवस्था आहे का तशी? मग मी तुम्हाला त्या दिवशी पुन्हा एक नवीन पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे की आम्ही या 4 कोटीचा सुद्धा बंदोबस्त केलेला आहे. 95 कोटी रुपयाचा आम्ही तिथं सोलर प्लॅन बांधतो. त्याच्याबद्दल एक प्रेस वेगळी घ्यावं की एक वेगळा पुन्हा बसता येईल आपल्याला तिथं, पण त्याची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे. त्या अनुषंगाने काही नियोजन झालेलं नाही का? हो, मी तुम्हाला तेच सांगितलं की मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे आणि महापालिकेसोबत मी बोललेलो आहे. परंतु आर्थिक बोज आता महापालिका सांभाळू शकत नाही असं आयुक्ताचं म्हणणं आहे. आम्ही पक्ष पातळीवर हे करायच्या विचारामध्ये आहे. पक्ष पातळीवर आम्ही टँकर सुरू करू 5 तारखेनंतर. असं नाही म्हणताय, असं नाही. महानगरपालिका पाणी पुरवठा करूच लागलेली आहे. मी टँकरचा प्रस्ताव त्यांना मानला होता. ज्या भागात पाणी जाते त्या भागामध्ये टँकरना आपण उन्हाळ्यापुरतं पाणी देऊ. तो आम्ही पक्षाच्या पातळीवर आम्ही हँडल करू.